त्याच्यावर आमंत्रित करतो. आमच्या पाणी परिवाराची साथी अतिशय गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि त्यासोबत ज्यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनला खूप मदत केली, आमचे जवळचे मित्र ABP माझाचे संपादक राजीवजी खांडेकर यांना. यानंतर मी सोनालीला विनंती करते. नाही, आता आणखी एक गंमत आहे. स्पर्धा अटीतटीची आहे. हे पारितोषिक आहे 15 लाख रुपयांचं, परंतु स्पर्धा इतकी चुरशीची झाली की हे पारितोषिक सुद्धा 2 गटांना विभागून दिलं जात आहे. वा, मी सोनालीला विनंती करते मग की तिने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या गटाचं नाव घोषित करावं. द्वितीय क्रमांक मिळवणारा पहिला गट होती. एरवी सिनेमाच्या पुरस्कारांना अनाऊन्स करायची सवय आहे. आजचे पुरस्कार महत्त्वाचे आहेत आणि पुढच्या वर्षीचे तर अजून महत्त्वाचे होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र ना सर. ऐका, जिल्हा सातारा, तालुका खटाव आणि गावाचं नाव आहे भोसरे. गटाचं नाव आहे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट. क्या बात है. हो हो, नाही तुम्ही आपापल्या तिथे राहू नका, यावं लागेल घ्यायला. जोपर्यंत सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट इथे अख्खा कार्यक्रम करावा लागणार आपल्याला त्यावेळेला. पण तुम्ही सगळे 2 दिवस यायचं मग काय. पण कुठे करणार. मला तर शिवाजी पार्कच दिसतोय. काय करणार ते येईपर्यंत. काहीतरी बोलावं तर लागेल नाही का. पण येऊन हजर झालेल्या आहेत पहिल्या गटाच्या महिला. सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाच्या या महिला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कारातला पहिला गट. वा मित्र हो, त्या महिला आपल्याला वंदन करतायत. निदान टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. दोन्ही टीम आले का. सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट, गाव भोसरे, तालुका खटाव. मनपूर्वक अभिनंदन. आता ताई, पुरस्कार दुसऱ्याही गटाला मिळाला आहे, त्यांनाही येऊ द्या. तेही वाट पाहू राहिले.